नमस्कार मंडळी. आपल्या या यूट्यूब चॅनलवर पालकांचे खूप खूप सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय अतिशय संवेदनशील आणि सद्यस्थितीमध्ये अतिशय महत्त्वाचा विषय आहे. तर त्या विषयाचं नाव आहे सध्याच्या युगातील नैतिक मूल्य आणि विद्यार्थ्यांचे जीवन. तर त्या नैतिक मूल्यांचा आणि विद्यार्थ्यांचा काय सहसंबंध आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मंडळी, नैतिक मूल्य म्हणजे काय आणि सद्यस्थितीमध्ये आपण 21व्या शतकाकडे झेप घेत आहोत आणि या 21व्या शतकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळं नैतिक मूल्यांची नावे बदललेली आहेत. कारण माझ्या मैत्रिणीचा एक 14 वर्षाचा मुलगा म्हणतो की खोटे बोलणे चुकीचे नाही, जर ते कोणाला दोखावत नसेल तर. आणि मी त्याला त्यावेळेस काय सांगायचं, आज हा प्रश्न प्रत्येक पालकांना भेडसावत चाललेला आहे. चला तर मग या गंभीर विषयावर आपण मोकळेपणाने चर्चा करूया. आजच्या काळातील संकट असं या मूल्यांकडं पाहिलं जातं. मंडळी, आपण ज्या युगात सध्या जगत आहोत किंवा वावरत आहोत या युगामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने खूप प्रभाव टाकलेला आहे आणि त्यामुळे नैतिकतेच्या व्याख्या आजच्या युगात वेगळ्या आहेत. आपल्या बालपणात जे चुकीचे होते ते आजच्या तरुण पिढीला व्यावहारिक वाटत आहे. यातली काही भयानक उदाहरणं मी तुम्हाला सांगू इच्छिते. सोशल मीडियावर फेक इमेज पोस्ट करणं सामान्य मानले जात आहे. त्याचबरोबर परीक्षेमध्ये कॉपी करून किंवा नक्कल करून जास्त मार्क घेणं हे स्मार्ट मानले जात आहे. पैशासाठी कोणताही समझोता करणं प्रगतिशीलतेचं लक्षण मानलं जात आहे. त्याचबरोबर वडीलधाऱ्यांचा अनादर करणं, त्यांच्याशी उद्धटपणे बोलणं, मी सत्य बोलत आहे, माझेच खरे आहे असे ठणकावून सांगणं आधुनिकता समजली जात आहे. आणि याची जर टक्केवारी आपण पाहिली तर मंडळी, धक्कादायक टक्केवारी आपल्याला समोर आलेली दिसेल. 78% तरुण मानतात की छोट्या खोट्यात काहीच वाईट नाही. 65% मुले त्यांच्या आईवडिलापासून महत्त्वाच्या गोष्टी लपवून ठेवत असतात. त्याचबरोबर 62% पालकांचं असं म्हणणं आहे की सध्याचं युग हे आधुनिक युग आहे आणि यामुळं आपण जुन्या मूल्यांना धरून बसलो तर आपली प्रगती होणं शक्य नाही आणि आमची मूल्य मुलावर परिणाम करत नाहीत. पण मंडळी, डिजिटल युगाचा प्रभाव आपण नाकारू शकत नाही. कारण आजची मुलं सोशल मीडियावर जे पाहतात तेच ते सत्य समजतात किंवा ते त्यांना खरे वाटते. जसं की इंस्टाग्रामवरील परफेक्ट जीवन, यूट्यूबवरील ओव्हरनाईट सक्सेस स्टोरीज, हे सर्व मुलांच्या मनावर चुकीचा ठसा उमटवत चाललेले आहेत. त्याचबरोबर काही विद्यार्थी किंवा मुलं याच गोष्टीला तत्काळ समाधान जर मिळवायचं असेल तर याच गोष्टींचा आपण स्वीकार केला पाहिजे असं ते मनाशी खुणगाट वाटत आहेत. आजच्या मुलांना सर्व काही तत्काळ हवं आहे. मेहनत, धैर्य, संयम या सगळ्या गोष्टींना ते आउटडेटेड म्हणजे जुनी नैतिक मूल्य मानत आहेत. आपण जर जुन्या गोष्टी धरून बसलो तर आपली प्रगती होत नाही असं मुलांचं म्हणणं आहे. घरी आणि शाळेत नैतिक शिक्षण दुय्यम स्थानी गेलेलं आहे. फक्त मार्क्स आणि करिअर हेच महत्त्वाचं वाटत आहे. रोल मॉडेलचा अभाव झालेला आहे. मंडळी, आजच्या युगात अनेक सफल व्यक्ती चुकीच्या मार्गाने यश मिळवतात. मुले हेच पाहतात आणि त्याचं अनुकरण करतात. कारण जास्तीत जास्त त्यांचा वेळ सोशल मीडियावर जात असल्यामुळे, त्याचबरोबर पालकांची व्यस्तता, काम आणि करिअरच्या धावपळीच्या युगामध्ये पालक मुलांशी गुणवत्तापूर्ण वेळ देऊ शकत नाहीत. हे बदल मुलांवर कसा परिणाम करतील याचा विद्यार्थ्यावर म्हणा किंवा मुलावर मानसिक परिणाम झालेला आपल्याला आढळतो. मुलांची गोंधळाची स्थिती निर्माण होते. काय बरे आहे, काय खरे आहे, काय वाईट आहे हे त्यांना कळत नाही. कधीकधी अपराधीपणाची भावना किंवा कमतरता, चुकीचे काम करूनही वाईट त्यांना वाटत नाही आणि यामुळं मुलांचं भविष्य अनिश्चित झालेलं आपल्याला मिळतं. बऱ्याच ठिकाणी मंडळी, मैत्री आणि विश्वास या दोन गोष्टी अतूट नातं होतं, पण आता तसं राहिलेलं नाही. मैत्रीमध्ये विश्वासाची कमतरता आलेली आहे. स्वार्थी वृत्ती वाढीस लागलेली आहे आणि लोक समाजाशी डिस्कनेक्ट होत चाललेले आहेत. याचा परिणाम असा व्हायला आहे की मुलांची अभ्यासात फसवणूक वाढत चाललेली आहे.
मेहनतीची मुलांना आवड कमी झालेली आहे आणि लक्ष्यप्राप्तीसाठी कोणतेही साधन योग्य वाटत आहे त्यांना. एक वास्तविक केस स्टडीमध्ये असं आढळून आलेलं आहे की 16 वर्षाचा मुलगा खूप हुशार, पण अभ्यासात यश मिळवण्यासाठी त्याने शॉर्टकट शोधला. परीक्षेमध्ये कॉपी करणे, नकल करणे, पेपर विकत घेणे, प्रोजेक्टची कॉपी पेस्ट करणे, या सर्व गोष्टी तो आपल्या मित्रमंडळी करून शिकला. आज तो 25 वर्षाचा मुलगा चांगल्या नोकरीवर असतानासुद्धा त्याला आपल्यामध्ये प्रामाणिकपणा नाही किंवा तो स्वतःचं काम कोणतंही प्रामाणिकपणे आज करू शकत नाही. मंडळी, आता या सर्व बाबीतून जर मुलांना बाहेर काढायचं असेल, मुलांच्या मनावर नैतिक मूल्य बिंबवायची असतील, तर आपण काय करू शकतो? तर कारण मुलं जे पाहतात तेच ते अनुकरण करतात, तेच ते शिकतात. म्हणून पालकांनी छोट्या छोट्या गोष्टीमधून त्यांना प्रामाणिकपणा दाखवून दिला पाहिजे. चुकीचे काम कधीही करू नका असं सांगण्यापेक्षा तुम्ही चांगल्या मार्गानं काम केल्यानंतर यश कसं शक्य होईल, त्याचा काय फायदा होईल हे मुलांना सांगितलं पाहिजे. कमीत कमी 30 मिनिटांपुरत्या तरी आपल्या मुलांसोबत मोकळेपणाने गप्पा आपण मारल्या पाहिजेत. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजेत. मुलांना नैतिकतेच्या कथा सांगितलेल्या पाहिजेत. महाभारत असेल, रामायणातील प्रसंग असतील, वास्तविक जीवनातील प्रेरणादायी गोष्टी मुलांच्या मनावर बिंबवल्या पाहिजेत. त्यांना चुकीचे मार्ग निवडल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात हे मुलांना लक्षात आणून दिलं पाहिजे. त्याचबरोबर मोबाईल आणि इंटरनेटचा वापर मर्यादित केला पाहिजे. शैक्षणिक अभ्यास किंवा मित्राबद्दल माहिती दिली पाहिजे. पुरस्कार आणि शिक्षा यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. चांगल्या कामाबद्दल मुलांचं कौतुक केलं पाहिजे. त्याचबरोबर चुकीच्या कामाचे काय परिणाम होतात, त्या कामाबद्दल काय शिक्षा मिळते हे मुलांच्या मनात बिंबवलं पाहिजे. कारण मुले शिकण्यासाठी किंवा यश साध्य करण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात आणि यामधून नैतिकतेची मूल्ये बाजूला पडतात. नैतिक मूल्यांसाठी घरातील वातावरणही त्याच प्रकारे आपण ठेवलं पाहिजे. एक दिवस फक्त कुटुंबासाठी असा आपण जर संकल्प केला तर या ठिकाणी मुलांमध्ये बदल होणं शक्य होतं. त्याचबरोबर मुलांना धार्मिक, आध्यात्मिक शिक्षणही देणं आवश्यक आहे. कारण सद्यस्थितीमध्ये जरी आपण आधुनिकतेकडे जात असलो तरी दैनंदिन प्रार्थना, धार्मिक ग्रंथांचे वाचन, मंदिर, धार्मिक ठिकाणांना भेट देणे, त्याचबरोबर मुलांमध्ये सेवाभावी वृत्ती निर्माण व्हावी यासाठी पालकांनी मुलांसमोर दानधर्म, उदारता या गोष्टींची मूल्य ठेवली पाहिजेत. या गोष्टीशी नियमित थोडी थोडी चर्चा मुलांसमोर केली पाहिजे. मंडळी, सद्यस्थितीमध्ये पालक होणं सोपं आहे, पण पालक झाल्यानंतर त्या मुलाचं पालकत्व स्वीकारून त्यांना योग्य मार्गाने मार्गदर्शित करणं हे खूप चुकीचं झालेलं आहे. किंवा मुलांना योग्य मार्गाने मार्गदर्शन करायला पालकाकडे वेळ नाही. कारण पालक सद्यस्थितीमध्ये वेगवेगळ्या कामानिमित्त व्यस्त असतात. आई आपल्या कामात व्यस्त असते. मग अशा वेळेस मुलांना नैतिक मूल्यांचे धडे देणं अवघड झालेलं आहे. यासाठी कमीत कमी संध्याकाळच्या वेळेस अर्धा तास तरी मुलांसोबत चर्चा करा. मुलांच्या मतांचा आदर करा. मुलांच्या समोर आदर्श उदाहरणे ठेवा. महान व्यक्तींच्या चरित्र्याबद्दल त्यांना माहिती द्या. एवढंच नाही तर यशस्वी आणि प्रामाणिकपणा या दोन्हीचा मेळ घातल्यानंतर जीवन किती सुखकर होतं या बाबींची त्यांना कल्पना द्या. मंडळी, डिजिटल युगात नैतिक संस्कार कसे द्यावेत हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण वडील किंवा पालक वेगवेगळ्या कामात व्यस्त असतात. त्यांच्या कामानिमित्त ते वेगवेगळे ॲप्स, वेबसाईट, कंटेंट आपल्या मोबाईलमध्ये घेत असतात आणि या सर्व गोष्टी मुलं स्वतः डोळ्यानं पाहतात. त्यामुळं ऑनलाईन ॲक्टिव्हिटीजवर नजर ठेवली पाहिजे आणि प्रत्येकाने एक दिवस डिटॉक्सिक डे आठवड्यातून पालन केला पाहिजे, जेणेकरून की मुलांना नैतिक मूल्य, घर, नाती, यश, अपयश, श्रम, प्रतिष्ठा या सर्व गोष्टींची जाणीव होईल. वाचन, कला, संगीत यासाठी सुद्धा मुलांनी वेळ काढला पाहिजे. त्याचबरोबर नैतिक मूल्याच्या धड्यासोबतच सोशल मीडियावर
शिक्षणाविषयीचे जे कंटेंट टाकले जातात त्याची माहिती मुलांना दिली पाहिजे. यूट्यूबवरील वेगवेगळे चॅनल्स सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समाजातली मूल्ये घडवण्याचं काम करत आहेत. याबद्दल मुलांना जाणीव करून दिली पाहिजे. त्याचबरोबर सायबर सिक्युरिटी हे सुद्धा मुलांना जाणून दिलं पाहिजे. पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर न करणे, ऑनलाईन होत असलेले फ्रॉड यापासून सावध राहणे. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या माध्यमातून मुलांना प्रेरित केलं पाहिजे. मंडळी, आजच्या युगामध्ये पालक आणि विद्यार्थी हे यांचं जे नातं आहे ते खरंच आव्हानात्मक बनलं गेलेलं आहे. कारण पालक होणं खरोखरच मोठं आव्हान जरी असलं तर हार मानायची नाही. आपल्या संस्काराची, आपल्या मूल्यांची शक्ती अजूनही आहे तितकीच आहे. त्यासाठी मंडळी लक्षात ठेवा, बदल हा जीवनाचा नियम आहे, पण मूलभूत मूल्ये कायम आजही आहेत आणि भविष्यात पुढेही राहतील. यासाठी मुलांना काय करायचे ते सांगा, काय करू नका असं म्हणण्यापेक्षा तुम्ही काय करावं धैर्य ठेवा. तत्काळ याचे परिणाम आपल्याला अजिबात दिसणार नाहीत. पण हे सर्व करत असताना पालकांनी स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे, जेणेकरून की मुलांमधना ते तशा प्रकारे घडवू शकतील. मंडळी, वृक्षाचं बीज आज लावलं तर फळे 10 वर्षांनी मिळतात. तसेच संस्काराचे बीज आज जर मुलामध्ये तुम्ही पेरलं तर त्या बीजाचा मोठा महावृक्ष होऊन विद्यार्थी आयुष्यभर सुसंस्कारित आणि यशस्वी जीवन जगतील यामध्ये शंका नाही. तर मंडळी, अशाच प्रकारची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.